सभेचे सन्माननीय आमदार पाणीदार आमदार दमदार आमदार विक्रमसिंह सावंत दादा विनंती करतो. दादा दादा एक 2 मिनिटं दादा 2 मिनिटं शांत बसा. दादा दादा 2 मिनिटं 2 मिनिटं पहिल्यांदा वेळ झालेला आहे, जरा ऐकायचं. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ, त्याचबरोबर विधिमंडळातले आमचे सहकारी आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय थोरात साहेब, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे माजी आमदार आणि आपल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं निरीक्षक असणारे सन्माननीय आमदार बागवे साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज ही जिल्ह्यातली काँग्रेस आज एकसंघ आहे हे दाखवून दिलेलं आहे, ते आमचे नेते डॉक्टर विश्वजित कदम, त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील साहेब, डॉक्टर जितेश कदम, या विचारमंचावर उपस्थित असणारे सर्व तालुका अध्यक्ष, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, मी या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणून या जिल्ह्यातून आलेल्या सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. ही खरं तर बैठक बोलवली, हा मेळावा बोलवला तो लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बोलवली, पण ज्या काही 3 महिन्यापूर्वी ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व घडामोडी आपण सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे. आज ही सांगली जिल्ह्याची लोकसभेची जागा ही प्रामुख्यानं काँग्रेसला मिळावी म्हणून जिल्ह्याचे नेते, राज्याचे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी प्रामाणिक प्रयत्न केले, हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. आणि ही काँग्रेस एकसंघ राहिली पाहिजे, जिल्ह्यातली काँग्रेस ही विभागली नाही पाहिजे, म्हणून ज्यांनी एक संघ सगळ्या नेतृत्वानं या ठिकाणी एकत्र केलं आणि लोकसभेची ही काँग्रेसची जागा मिळावी म्हणून या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले. आज ज्या पद्धतीनं कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा, त्याचबरोबर कैलासवासी पतंगराव कदम साहेब आणि त्याचबरोबर मोहन शेठ कदम साहेबांनी ज्या पद्धतीनं या जिल्ह्याची काँग्रेस वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं आज विश्वजित कदम साहेब प्रयत्न करतात. आपल्याला 3 महिन्याच्या या घडामोडीत सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मी जास्त काही बोलणार नाही, कारण बरेचसे पदाधिकारी जे राज्यातून आलेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पण या निमित्तानं ही काँग्रेसचा, जिल्ह्यातली काँग्रेस ही एकसंघ आहे, याचा कुठेही विभाजन होणार नाही, हे या निमित्तानं मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्याला हमी देतो. आणि त्याचबरोबर या राज्यातील सर्व नेते जे काही मार्गदर्शन करतील त्या पद्धतीनं जिल्ह्यातली काँग्रेस या निमित्तानं वाटचाल करेल, एवढंच या निमित्तानं आपल्याला अभिवचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर ज्यांच्या कामगिरीचा, सक्षम नेतृत्वाचा आणि वचनबद्ध कार्याचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे, ते राज्याचे माजी मंत्री तथा आमदार, राज्याचे सुसंस्कृत युवा नेते आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वजित कदम साहेब.
स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या आबाळ इतक्या कर्तृत्वाचा वारसा जपणारं युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सन्माननीय आमदार डॉक्टर विश्वजित साहेब. आपल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आदेशावरून जो आज इथे सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे ज्येष्ठ नेते, राज्याच्या काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष, इथे उपस्थित असणारे आदरणीय नाना पटोले साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, राज्याचे विधिमंडळाचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत. हा विषय थांबवला पाहिजे. कशासाठी चाललंय हे? मी बोलायचं का नाही बोलायचं? हा मग शांत बसा 5 मिनिटं. तुमच्या भावना निश्चितपणे ऐकू, काळजी करू नका. इथे उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील, जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य डॉक्टर जितेश कदम, पुण्याहून खास आलेले सांगली जिल्ह्याच्या या संपूर्ण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे नेते माजी मंत्री सन्मान्य रमेश दादा बागवे साहेब, आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सिकंदर जमादार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रदेशचे आमचे प्रतिनिधी सन्मान्य कुंभारजी, आदरणीय बाबासाहेबजी कोडक, आदरणीय महादेव नाना, कवठे महांकाळचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी हजारे, आटपाडीचे आमचे तरुण तडफदार नेते सन्मान्य जयदीपजी भोसले, व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जे के बापू, ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ, उपस्थित सर्व संभाजी पाटील, सांगली शहराचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे आजी माजी जिल्हा परिषदचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आमचे करीमभाई मिस्त्री, सर्वच, मी कुणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल, आमचे करण जमादार, मी सगळ्यांची क्षमा मागतो. मंगेश चव्हाण, युथ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील गोतपागर, मोठ्या संख्येने आजच्या या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातील सर्व तळागाळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते, युथ काँग्रेस, NSY, महिला काँग्रेसच्या सर्व आमचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाच्या विचाराने कार्यरत असणारे या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, सांगली जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या हा विचारांचा वारसा जपसणाऱ्या
या पवित्र भूमीमध्ये आज आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय थोरात साहेब हे खास आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित राहिलेत. जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी आपल्या तिन्ही नेत्यांचं मनापासून इथं स्वागत करतो. सांगली जिल्ह्याचा इतिहास हा उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना आणि उपस्थित असणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे. स्वातंत्र्यापासून सांगली जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ दिलेलं आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारून सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, तळातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची एक लढावी अशी भूमी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असणारी देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघातलं, स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी, आणि तदनंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं, ते शिक्षण क्षेत्रात असेल, सहकार क्षेत्रात असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, अशा अनेक नेत्यांचं, त्यात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, आणि काही काळ स्वर्गीय R.R. पाटील साहेब असतील, असे अनेक नेते मंडळी. स्वर्गीय राजाराम बापूंचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल, नाही तर पत्रकार तोडीच बातमी छापतील, स्वर्गीय राजाराम बापूंचा उल्लेख केला नाही. जे थोर हुतात्मे व्यक्ती आहेत, ज्यांनी ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठं योगदान दिलं, जी आमच्यामध्ये आज नाहीत, अशा सर्वच लोकांचा आम्हाला तरुण पिढीला मनापासून आदर आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा एक वैचारिक दूरदृष्ट असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आदर राहिलेला आहे. तोच विचारांचा वारसा घेऊन, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कशी मजबूत होईल, काँग्रेस कशी वाढेल, ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. तसं पाहता सन 2014 मध्ये देशात दुर्दैवाने आपली सत्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराची असणारी सत्ता गेली, भाजपची सत्ता आली. त्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वचनं दिली, लोकांची दिशाभूल केली, मी म्हणेल जनतेला फसवलं आणि तात्पुरतं राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि भाजपचं सरकार त्यांनी केंद्रात आणलं. सन 2014 ते 19 काय काय घडलं? नोटबंदी झाली, GST जबरदस्तीने लादली, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक हिताचे शेतकऱ्यांचे जे UPA सरकारने, काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदे काढले होते, ते कायदे त्यांनी बदलले, त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं, पिळण्याचं काम 14 ते 19च्या कालावधीत झालं. पुन्हा 19 मध्ये काही लोक फसले गेले, त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊयात, आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली. आणि जे देशात कधी 75-80 वर्षात जे घडत नव्हतं, ते दुर्दैवाने गेल्या 5 वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, धर्मामध्ये, जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवावर कसं राजकारण आपलं सिझेल, हे सुद्धा कट कारस्थान गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना आपण पाहिलं. एकीकडे देशाच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही
संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत, जे पक्ष आहेत, ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं काम हे गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं. एकीकडे जनता ही त्रासवलेली आहे आणि मोठ्या आशेने राहुलजी गांधी जे आमचे नेते हे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत 3,500 किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना, शेतकऱ्यांच्या, माता भगिनींच्या, तरुण पिढीच्या, सर्व थरातील आमच्या लोकांच्या, जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते. त्यावेळी जेव्हा पदयात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमध्ये आली, बुलढाणापर्यंत गेली, त्यावेळेस आमच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीने जबाबदारी सोपवली आणि हिंगोलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये असं कदाचित घडलं असेल की सांगली जिल्ह्यातून हिंगोलीपर्यंत तब्बल 10,000 ते 15,000 आमचे काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहुलजींच्या या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्याकरता, त्यांना प्रेरणा देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिले. दुसरीकडे आज आमचे नेते या ठिकाणी पायी चालतायत. आज सत्ताधारी पक्षाला अंगावर घेत आहेत. त्यांच्यावर सुद्धा केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून केला. ज्या गांधी कुटुंबाने या देशासाठी त्याग दिलं, बलिदान केलं, अशाही गांधी कुटुंबातल्या सदस्यांना केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पायी चालत नेऊन या ठिकाणी त्यांची सखोल चौकशी केली. कशासाठी? म्हणजे सत्तेचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात चालू आहे. आज या ठिकाणी लोकशाहीसाठी लढणाऱ्या नेत्यांचा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही विरोधी पक्ष ठेवणार नाही, विरोधी पक्षातले खासदार 100-150 खासदार आम्ही सस्पेंड करू, पण लोकसभेमध्ये आम्ही दुसऱ्या पक्षांचं ऐकणार नाही, हे सुद्धा आज आपण या ठिकाणी दुर्दैवाने आज पाहतोय. हे किती देशाच्या राजकारणाला आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या महात्माजी गांधी असतील, पंडित नेहरू असतील, ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही या देशाची बळकट केली, असे परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आज स्वर्गामध्ये बसून कुठेतरी वाईट वाटत असेल की देशामध्ये आज आपल्या भारतामध्ये ज्याच्या मूल्यांसाठी आपण लढलो त्या देशामध्ये काय चाललंय, त्या महाराष्ट्रात काय चाललंय. एकीकडे ही बाजू देशात आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची परंपरा आहे. मी मगाशी सांगितलं, आमच्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचारांचा वारसा आहे. स्वर्गीय वसंतदादांनी सुद्धा या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठं काम केलं. हे करत असताना मला अभिमान वाटतो की वसंतदादांचं दुःखद निधन सन 1986 झालं, पण ह्या जिल्हा सोडत असताना, ही पृथ्वी सोडत असताना त्यांनी खंबीरपणे या जिल्ह्याची जबाबदारी काय अशा तरुण पिढीतल्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांवर सोपवली, ज्यांच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास होता की पुढं ही काँग्रेस पक्ष भक्कम करतील, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सांभाळतील. ते होते पतंगराव कदम, RR पाटील, ही अशी मंडळी या जिल्ह्यामध्ये तयार झाली. इतिहास जिल्ह्यातला सगळ्यांना माहिती आहे, कदम साहेबांना सुद्धा 80-85 तिकीट मिळालं नाही. त्या काळातल्या त्या परिस्थितीतली काय अडचणी होत्या. कार्यकर्ते म्हणून निष्ठा कशाला म्हणायची की जेव्हा अडचण निर्माण होती त्या कार्यकर्त्यांनी जर खरंच नेत्यावर प्रेम असेल, विचारधारेवर प्रेम असेल, निष्ठा असेल, तर त्यांनी ती अडचण समजून घेतली पाहिजे. घेतली. 1990च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून आपण या ठिकाणी काम करायला लागलो. साहेबांनी या ठिकाणी, कदम साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ज्या मंत्रिपदाचा या ठिकाणी त्यांना संधी मिळाली. जेव्हा पाटबंधारे मंत्री आले, शालेय शिक्षणाचे मंत्री झाले, या सांगली जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण खात्याचे मंत्री असताना तब्बल 250 अनुदानित शाळा मंजूर करण्याचं काम या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आणि सांगली जिल्ह्यातल्या मुलाबाळांसाठी पतंगरावजी कदम साहेबांनी केलं. पाटबंधारे खातं होतं. सांगली हा 70% दुष्काळी तालुका होता, दुष्काळी जिल्हा होता. त्यामध्ये ताकारी, टेंबू, म्हैसाळ, अडफळ या योजनांना निधी देणं अत्यंत गरजेचं होतं. त्याचा आराखडा हा तयार करणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये जीव ओतून या अशा कदम साहेब असतील, स्वर्गीय RR पाटील असतील, स्वर्गीय अनिल भाऊ असतील, अशा अनेक लोकांचा मला आवर्जून उल्लेख करता येईल. तरी जीव ओतून या ठिकाणी काम केलं आणि या दुष्काळी पट्ट्याला कसं पाणी मिळेल, कसा राज्याच्या तिजोरीतनं निधी उपलब्ध होईल, ह्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आज एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यांमध्ये या ठिकाणी कुसळ पाहायला मिळत नव्हती लोकांना, त्याच ठिकाणी आज आमचे शेतकरी
कष्टाने आणि अभिमानाने ऊसाचं पीक करतायत आणि या ठिकाणी अनेक पिकं करतायत, ह्याचा मनापासून अभिमान आम्हाला वाटतो. ही पेरणी ही त्या मध्यंतरीच्या काळात स्वर्गीय वसंतदादांच्या निधनानंतर ही पतंगरावजी कदम साहेबांनी आणि त्यांच्या अनेक राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सहकार्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली. स्वर्गीय हफीजभाई असतील, स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर असतील, अशा अनेक लोकांचा, स्वर्गीय मदन भाऊ काही काळ काँग्रेसमध्ये अत्यंत त्यांनी मक्कमपणे काम केले, अशी अनेक मंडळी या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. प्रत्येक जण आपापल्या विधानसभेत आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत होते. परंतु या सगळ्यांना आदर होता पतंगरावजी कदम साहेबांचा. येईल ते काम करायचं, प्रशासकीय इमारत असेल, जिल्ह्यासाठी जे काय असेल ते निधी उपलब्ध करून द्यायचा, ही भूमिका पतंगरावजी कदम साहेबांची ठोसपणे होती. गेल्या 5 वर्षात पटोले साहेब आम्हा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर फार मोठे आघात झाले. एक एक करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराची या ठिकाणी सांभाळ करणारे, तो काँग्रेस पक्ष वाढवणारे जी काही नेते, ज्येष्ठ नेते मंडळी होती, ती आमच्यातनं दुर्दैवाने निघून गेली. जसं आम्हा कदम कुटुंबातले सदस्य असेल, इतर कुठल्या मदन भाऊंच्या कुटुंबातले सदस्य असतील, स्वर्गीय R.R. राबांच्या कुटुंबातले सदस्य असतील, प्रत्येकाला वाईट वाटलं. पण आमच्या बरोबरीनेच या जिल्ह्यातल्या लोकांना तेवढंच वाईट वाटलं, तेवढंच मोठं दुःख वाटलं. आणि म्हणून आमच्या तरुण पिढीवर एक जबाबदारी आली की आता जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी तुम्ही सांभाळायची. तुम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष बळकट करायचा, वाढवायचा. मला सांगायचं आहे की देशात आणि राज्यात सन 2019 पासून ते 24 पर्यंत काही काळ सत्ता होती, काही काळ नव्हती. केंद्रात आपली सत्ता नव्हती 14 ते 24 पर्यंत. या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक येईल त्या आव्हान स्वीकारत, येईल त्या परिस्थितीला संघर्ष देत आम्ही सगळ्या मंडळींनी, तरुण पिढीने जिल्ह्याची जबाबदारी घेतली. मी असेल, विक्रम असतील, पृथ्वीराज असतील, जयश्री वहिनी असतील, विशाल असतील, आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली. खरं सांगायचं म्हणलं, ही जबाबदारी पार पडत असताना अनेक गोष्टींचं आक्रमण आमच्यावर झालं. कधी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून झालं, कधी मित्र पक्षाच्या नेत्यांकडून झालं, पण हे सगळं आम्ही सहन केलं. कारण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला लोक ही सांभाळत होते, जनता आमच्या पाठीशी होती, कार्यकर्ता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या ताकदीवर आणि त्याच्या बळावर आम्ही या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काम हे टिकवू शकलो, वाढवू शकलो. आपल्याला आठवतं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काय काय प्रदेशचा असो, AICCचा असो, प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवला. येईल त्या कार्यक्रमासाठी लागेल ती यंत्रणा, ती स्वतः या ठिकाणी जीवाचा राम करून मी त्याच्या जातीने लक्ष घातलं. कुठल्याही कार्यकर्त्याला कुठली कमी या ठिकाणी भासवेल अशी काही भूमिका आम्ही घेतली नाही. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब आमचे धनगर समाजाचे सर्वसामान्य कुटुंबातले ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री झाले. त्यांचा पहिला सत्काराचा मान तुम्हीच सगळ्या नेत्यांनी मला दिला. आणि अवघ्या 5 दिवसात, फक्त 5 दिवसात जवळजवळ 40,000 लोकांचा, धनगर समाजातल्या लोकांचा, आमचा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला. उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळाला. मध्ये पुन्हा आम्ही जिल्ह्यामध्ये एक संवाद यात्रा काढली, जनसंवाद यात्रा. जवळजवळ 200 किलोमीटर आम्ही पायी चाललो. प्रत्येक तालुक्यात आम्ही जवळजवळ 25-30 किलोमीटर आम्ही पायी चालवत. त्याला सुद्धा साक्षीदार ही सगळी कार्यकर्ते आहेत. ही कार्यकर्ते आमच्या खांद्याला खांदा लावून चालवत होती. म्हणून आम्ही जिल्ह्यातले सुद्धा तरुण कार्यकर्ते आणि नेते मंडळी चालवत होतो. तो कार्यक्रम आम्ही चांगला राबवला. हे सगळं करत असताना गेल्या वर्षभरापासून जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा महाराष्ट्रात, देशात इंडिया अलायन्स राहुलजींनी पुढाकार करून घेतला, महाविकास आघाडीची स्थापना राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी, वेगवेगळ्या पक्षाच्या समविचारी पक्षांनी नेत्यांनी केली, त्या आमच्यामध्ये, जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये सुद्धा आशा निर्माण झाली की काँग्रेस पक्ष हा, सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. गेले स्वातंत्र्यापासून नेहमी आपण लढत आलेलो आहे. सन 2014चा 19चा अपवाद सुद्धा नेहमी आम्हाला विजय मिळत आलेला आहे. काँग्रेस पक्षाचं कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे, कुठल्या एका व्यक्तीचं नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो विजय मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून आम्ही तळमळीने एक वर्षभरापासून पक्षश्रेष्ठी म्हणून राज्यातले आपण नेतेगण, दिल्लीतले जे काही नेतेगण होते याच्याशी संबंधित, त्यांच्याकडे आम्ही मांडत होतो की कुठेतरी काँग्रेस पक्षाची ही सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे. हा माझा आत्मविश्वास होता. लोक काही जुना इतिहास काढतात, कधी कधी समज गैरसमज होतात. पूर्वी होता आमचा एक इतिहास गटबाजीचा, अमुक तमुक असले सगळे विषय चालत होते. पण ह्या विश्वजित कदमांनी लोकांचा आशीर्वाद घेऊन
मी मनाचा मोठेपणा दाखवला आणि सांगितलं की आता आपल्याला ह्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. ही कटलाई गट ठेवायचा नाही. काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये जो गट आहे तो फक्त आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधींचा एकमेव काँग्रेस पक्षाचा एकच गट हा घेऊन आपण या ठिकाणी आता सांगली जिल्ह्यामध्ये काम करायचं. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या. कुणी सांगितलं बाळासाहेब तुम्ही लोकसभा लढा, कुणी सांगितलं तुमच्या कुटुंबातला सदस्य द्या, आम्ही ताकदीने काम करू. जिल्ह्यातल्या महाराष्ट्राच्या काही देशातल्या नेत्यांनी सांगितलं विश्वजित तुला लोकसभा लढावी लागेल. सन 2019लाही सांगितलं, सन 2024लाही मला सांगितलं. मी नम्रपणे सांगितलं 19ची माझी अडचण वेगळी होती. ज्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघांनी 1980च्या दशकामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांकडे कुठलाही राजकीय वारसा नसताना, आर्थिक पाठबळ नसताना जेव्हा त्यांना साथ दिली, अशा माझ्या लोकांना मला वाऱ्यावर सोडायचं नव्हतं. म्हणून सन 2019ला मी निर्णय कळवला की मला विधानसभाच लढायची. नुकतीच आमच्याकडे महापूर आलेलं होतं. त्यावेळेस थोरात साहेब, नाना पटोले साहेब तुम्ही येऊन गेलेला होता. आमच्या लोकांना धीर देण्याचं काम तुम्ही दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं. हे करत असताना पुन्हा 19ची निवडणूक झाली. महाविकास आघाडीचं सरकार झालं. थोरात साहेब तुम्ही, पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही, नाना पटोले साहेब मला राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मी नेहमी सांगतो लोकांना की ती मंत्री व्यक्ती म्हणून विश्वजित कदमांना संधी दिली नाही, ती पलूस कडेगावच्या मातीला आपण संधी दिली होती, सांगली जिल्ह्याला ती संधी दिली होती. ह्याचा मनापासून अभिमान, मी मनात आनंद ठेवला आणि सांगली जिल्ह्यामध्ये काम करत राहिलो. परंतु 5 वर्षात काय काय घडलं साहेब, हे कधी आम्हाला कोण विचारणार आहे का? कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही गेले 1 वर्षभर हा संघर्ष पेटवला. गेले 3 महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी. आमच्या एका तरुण सहकार्याला आम्ही तयार केलं, त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीत या वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील. हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला दिला. आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून, जुना इतिहास बाजूला ठेवून, कुठला जो काही इतिहास असेल तो इतिहास बाजूला ठेवून, आलेली संधी मला किंवा माझ्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकार्याला दिली. तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं. जिल्हा काँग्रेस कमिटीतनं आम्ही एक नाव पाठवलं, राज्यात एक नाव गेलं, राज्यात तुम्ही दिल्लीपर्यंत एक नाव पाठवलं. तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की विश्वजित मला खूप बरं वाटलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही म्हणला, थोरात साहेब तुम्ही म्हणला, नाना पटोले साहेब म्हणला की तुम्ही जिल्ह्यात विश्वजित तू काँग्रेस एक संघ केली, एक संघ ठेवली काँग्रेस, हे खरंय. परंतु काय घडलं, 3 महिने आम्ही या ठिकाणी मागत होतो. जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या, महाविकास आघाडी झाली, ठीक आहे. देशात वातावरण फार विचित्र आहे. आज लोकशाही संपवण्याचा कट सत्ताधारी पक्षांनी रचलेला आहे. महाविकास आघाडी ही आज संघर्षातनं काम करते. महायुती कशा पद्धतीने महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात. आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एक लोकसभामध्ये लढाई लढली पाहिजे. म्हणून इंडिया अलायन्स झालं, महाविकास आघाडी झालं. पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा, तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती. या मताशी तुम्ही सहमत होता. पहिल्या दिवसापासून, पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला. आम्ही तुमच्या होला हो ऐकत या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या, आमची ऊर्जा जागवली. आम्ही या ठिकाणी पेटून उठलो. मी लोकांना, कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल, हे सांगत गेलो आम्ही लोकांना. पण नंतर काय झालं, मार्च एप्रिल जवळ आलं. मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील, ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी. मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगलीचा आणि कोल्हापूरचा संबंध येतो कुठे? हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे? हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती, ती त्यांनी घ्यावी. आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू. शिवसेनेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात, मला माहिती आहे. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता. तुम्ही सांगितलं ती लढा जागा.
आम्ही म्हणालो लढा, आम्हाला आनंद आहे. सांगली जिल्ह्यातले 2 विधानसभा मतदारसंघ येतात, त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू. राजू शेट्टी साहेब आले महाविकास आघाडीचा, आनंदच आहे. शेतकऱ्यांचे नेते आहेत, आम्हाला आनंद आहे, त्यांचा आदर आहे. काय त्यांच्यात बिनसलं आम्हाला माहीत नाही. मग मूळ प्रश्न आला सांगलीवर. अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती, 2 काँग्रेसचे आमदार, 1 शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार, आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचं आहे, सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत. तुम्ही लढत होता, परंतु काय झालं, एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे, पैलवान आहे, त्याला प्रवेश केला. त्या प्रवेशाच्या वेळेसही आम्ही तुम्हाला भेटत गेलो, सांगत गेलो, आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली, काहीतरी इथं चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय. तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला. आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली. असं होतं लोकशाहीमध्ये, असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल, जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं. एक तर जागा देणं चुकीचं होतं, हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार नाही. ठाम मत होते माझं. पण झालं काय, तुम्ही दिली नाही. मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही, ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही. तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही. तुम्ही जे केलं ते केलं, मला माहितीये. पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं, हा माझा सवाल आहे. कोण काय करत होतं, कुठे या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये. साहेब आज मी बोलतो उघडपणे, आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला, पण आमचं एक दुर्दैव पण आहे. काय करायचं, कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते. मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली. विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले, त्याला दृष्ट लागली. परंतु एक मला आज सांगायचंय की या जिल्ह्यामध्ये ज्यांनी दृष्ट लावली, ही दृष्ट काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा घेईल. गेले 1 महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली, ठीक आहे 1-2 मिनिटं मला बोलू द्या, मला बरंच भरायचं अजून, बरंच बोलायचं. 1 महिना ठीक आहे साहेब, मी म्हणतो आपण आमच्यासाठी लढला, दिल्लीपर्यंत आपण गेला. आदरणीय केसी वेणुगोपाल साहेब, आदरणीय रमेश चन्नेताला साहेब, सगळे आमच्यासाठी लढले. लढलात तुम्ही, परंतु काय झालं मला माहित नाही. मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या, आज समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर दिली, तदनंतर सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली, मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू. ठीक आहे, त्यात प्रामाणिक प्रयत्न होता, कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं. आम्ही प्रयत्न, आपण तुम्ही सगळे आमच्याशी, मला माहिती आहे रात्री 12-1 वाजता नाना पटोले साहेब, थोरात साहेब मला नागपूरमध्ये बोलले, 1 वाजता थकलेले होते. 1 ते 2 आम्ही त्यांना जागं ठेवलं, आमचं म्हणणं मांडलं. दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना. प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकार्याला मी बरोबर घेऊन गेलो, जयश्री वहिनींना सोबत घेऊन गेलो. सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्या वेळेस हे गडबाजी थांबून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकिटासाठी प्रामाणिक काम केलं. हे कुणी नाकारू शकत नाही. हे करत असताना काय झालं मला कळत नाही. परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे, अडचणीत आहे. जे एकतर्फी उमेदवारी देण्यात आली, मी ठाम भूमिका घेतली. एकतर्फी कसं, काँग्रेस पक्षाची जागा आहे, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी, मग आम्ही आदेश मानू, मग आम्ही निर्णय मानू. कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये, लोकहितासाठी होते, हे सगळं मान्य आहे. पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला. अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं. आज तुम्ही इथं आलेला आहात, वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल, दिशा द्याल.
परंतु मला एकच सांगायचं आहे साहेब, खरं सांगायचं की फार ताकदीने, तळमळीने, पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळेल याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला. मनापासून मी प्रयत्न केला. दिवस रात्र झटलो मी. कुणी मला ताने मारले मागच्या 1.5 महिन्यामध्ये, कशाला करतोय सुशुजित, तुलाच त्रास होईल, तुला काय हौस लागली का, तुझी उमेदवारी आहे का, तुझ्या घरातली उमेदवारी आहे का, असे अनेक लोकांनी काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या. मी म्हणलं नाही, ही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत, हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं. खात्याच्या पंजासाठी. आणि मी काय चूक केली का? सगळ्यांना अंगावर घेतलं ना मी. कुणाकुणाचा वाईटपणा घेतला, जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला, राज्यातल्या नेत्यांचा घेतला. 1.5 महिने मला काय त्रास झालाय हे मला माहिती. पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत, कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले. आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे. पण आज या ठिकाणी नाही, बरोबर आहे नानाभाऊ, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब, नाना पटोले साहेब, आम्ही त्यांना अडवलं. मी, विक्रम सावंत, पृथ्वीराजजी, आम्ही सगळे होतो. आणि म्हणलं आम्हाला इथे भेट घालून द्या, राहुलजींची भेट घालून द्या, KC वेणुगोपालजींची भेट घालून द्या. आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही, हे आपण या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे. सगळं मान्य आहे थोरात साहेब, सगळं मान्य आहे नाना पटोले साहेब. पण आज लोक, कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं, शेवटी काय झालं. हा, शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते साप सीडीचा खेळ खेळायचो. आणि त्याला ते असतं ना, डाईस म्हणतात तिकडे, फासे बरोबर ना, फासे टाकली, कधी 2, कधी 3, कधी 4, कधी 6, असं बरंच काय होतं. त्यांनी 6 झाले की वर, 4 आले की परत खाली, आणि मध्ये 7 साप चावला की परत खाली. ठीक आहे, ह्या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण एवढं नक्की सांगतो, या खेळामध्ये, वय माझं 41 आहे, फार काही वयस्कर नाही, आम्ही सगळे तरुण आहोत. या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील, हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो. ज्यांनी या ठिकाणी या सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला, कशासाठी, कुणाच्या वाटेला आम्ही गेलो? कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले, काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं. अरे सरळ वाटेनेच करत होतो. पण साहेब काय झाले, मी आज जाहीरपणे सांगतो, कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी, थोरात साहेब, तुम्ही, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी, साहेबांचा स्वभाव माहिती आहे, तुम्ही खूप मनापासून कधी सांगता. विश्वजित कदम साहेब फार सरळ होते, बरोबर आहे, सरळ होतेच, म्हणून कदाचित मुख्यमंत्रीपद मिळालं नाही त्यांना, तर राहू दे, होते सरळ. आणि मी आमच्या लोकांना सांगतो, आमच्या लोकांना, सांगली जिल्ह्याला, आणि ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो, पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे, पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत, आणि हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार नाही. तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते, विश्वजित यातनं मार्गखार, विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सहकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय. मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थितीने खंबीरपणे उभे राहिलो. तो 19 तारखेला 18ला माझ्याकडे आला, 17ला माझ्याकडे आला, 22ला 21ला रात्री आला. काँग्रेस पक्षाने, शिवसेनाने आमच्या विनंतीला मान देऊन, माझ्या विनंतीला मान देऊन, ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले, मी स्वतः राहुलजींशी बोललो, आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली, 2 पक्षांकडनं, शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष. मी सांगितलं, अरे भावा, नको या भानगडीत पडू, अपक्ष लढणं वेगळं असतं, या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं. काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील, काही लोक ह्याच्यासाठी येत असतील, ह्याच्यात नको फसू. राज्यसभा काही वाईट नाही, आहे तसा खासदार फंड मिळेल, आहे तसा मान सन्मान मिळेल, तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही. खासदार झालं
हरकत नाही, पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे, तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल, हा शब्द मी दिलेला होता. ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते. मी कुठलीही कसर सोडली नाही, कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही. परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती. माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती, काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती. आज मला सांगा साहेब, तुम्ही इथं तिन्ही नेते आलेले आहेत, जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली. तुम्ही दिशा द्या, तुम्ही मार्गदर्शन द्या. इंडियासाठी, राहुलजींसाठी, महाविकास आघाडीसाठी. मी विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे. तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 35 जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येतील. मग पुढं काय? आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे. हे पुन्हा होऊन देऊ नका, मी तर होऊन देणारच नाही. कोण कार्यकर्ते, आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो, लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला. अहो शिवसेनेने जागा घेतली, पुढे विधानसभेला होणार का? मग पुन्हा असं होणार का? मग मधीच ते नेते आले, त्यांनी सांगितलं ह्यांचं विमान कुठं जाईल. आता बोलू, सांगली जिल्ह्याचं विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या, अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे. ते तिथनंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल. कुणाचं विमान कुठं गेलं, कुणाला घेऊन गेलं, त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही. आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी? व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोसलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून, हे साहेब तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तिघांना माहिती आहे काय काय सोचलंय मी. पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो, कुठेही तडजोड केली नाही. हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना, शांतपणे राहतोय, काम करतोय, पण डिवचायचा कशाला? हे सगळं केलं. मी मगाशी सांगितलं, चंद्रराव पाटलांना सुद्धा कुस्तीगर म्हणून आदर आहे. मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब, तुला MLC करतो, हेही विनंती केली. ठीक आहे, तेही त्यातनं मार्ग सुटला नाही. काय बोलायचं काय? म्हणजे जे काय करण्यासारखं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहा. आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब, आज तुम्ही तिन्ही नेते आहात, तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात. तुम्ही माझ्यासाठी, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली, टोकाची भूमिका घेतली. नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली. बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला, ते बैठकीलाच गेले नाही, सगळ्यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते. पण आज ही जे काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामा नये. आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही 100% काँग्रेसची मतं असणार आहेत. मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही या सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या, काही संबंध नाही. ही काँग्रेसची मतं असणार आहेत, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसं आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं, कार्यकर्त्यांचं, तळागाळातील आमच्या नगरसेवकांच्या, जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या. मी एवढंच या ठिकाणी सांगतो. आज चुकून भावनावश होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हा तिघांची माफी मागतो. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही, पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय, कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं. आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल, कारण मला 3 दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आले, मी नाव घेऊ शकत नाही. या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं. अरे विदर्भात 5 जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजित, तिथं जर मित्रपक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं, ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही. हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून, दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रातला करावा लागेल. पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी. ही सगळी माणसं आमच्यावर आशेला धरून आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही. पण ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी हे राजकारण आमच्याशी केलं त्याच्यातनं आम्ही काढू.
महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत. ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. प्रचंड खंत, अनेक वेदना आणि खदखद व्यक्त करणाऱ्या विश्वजित साहेबांच्या भाषणानंतर राजकारण, समाजकारणाबरोबरच सामान्यांच्या विषयी प्रचंड संवेदनशीलता असणारे राज्याच्या विधिमंडळाच्या सन्माननीय नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माननीय आमदार विजय उर्फ बाळासाहेब थोरात साहेब. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी काय नाही थोडं उठू नका प्लीज, जागा सोडू नका. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, ज्यांनी आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन इथे केलेलं आहे, असे युवक नेते माननीय आमदार विश्वजितजी कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आमदार विक्रमजी सावंत, माननीय सांगली शहर काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराजजी पाटील, येथे उपस्थित असलेले आपल्याला इथे निरीक्षक प्रदेश काँग्रेसचे माजी मंत्री माननीय रमेशजी बागवे, माननीय जितेश भैया कदम, माननीय जे.के. बापू जाधव, माननीय नंदकुमारजी कुंभार, जयदीपजी भोसले, संदीपजी जाधव, श्रीमती मालनताई मोहिते, सुजय नाना शिंदे, बाळासाहेब कोंडक, उपस्थित असलेले तालुक्याचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आजचा हा मेळावा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. वेळही बरेच झालेली आहे. भाषणं सुद्धा आपण आपल्या भावना व्यक्त करणारी भाषणं इथे झालेली आहे. विश्वजित कदम यांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं सगळी मांडणी आपल्या पुढे केलेली आहे. जे चित्र आहे ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. मनातल्या भावना सुद्धा त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. खरं आहे की आपण एक वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहोत. देश एका वेगळ्या परिस्थितीमधून जातो आहे. महाराष्ट्र राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. आणि अशा प्रकारच्या यावेळची लोकसभेची निवडणूक सुद्धा एक ऐतिहासिक निवडणूक म्हणून सुद्धा ओळखली जाणार आहे. देश पुढच्या कालखंडामध्ये कसा, पुढचा प्रवास देशाचा कसा होणार आहे हे सांगणारी ही निवडणूक आहे. या वळणावरची ही निवडणूक आहे. आपण पाहिलं असेल की आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये 14 साल नंतरची परिस्थितीचं वर्णन विश्वजित कदम यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं. पूर्वी सुद्धा वेगळी सरकार आली होती. अटल बिहारीजींचं सरकार आलं होतं पंतप्रधान म्हणून, ते सुद्धा आपण पाहिलं होतं. परंतु 14 नंतरचं जे सरकार भारतीय जनता पक्षाचं आलं ते अत्यंत वेगळ्या पद्धतीनं देशाला नेणारं ठरतं आहे. आज आपल्याला पाहायला मिळतं आहे, जग सुद्धा उत्सुकतेनं पाहत आहे की या देशामध्ये
पुढच्या कालखंडामध्ये लोकशाही राहणार की नाही, ही राज्यघटना पुढच्या कालखंडामध्ये राहणार की बदल हिच्यामध्ये होणार आणि देश पुन्हा एका वेगळ्या वळणावर जाणार काय, ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ह्या निवडणुकीमध्ये ठरणार आहे. म्हणून ही ऐतिहासिक वळणावरची निवडणूक आहे. आपण पाहतो अलीकडच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस या निवडणुका सुरू झाल्यानंतर सुद्धा पाहतो आहोत, हुकुमशाहीकडे देश जातोय, राज्यघटनेला पायदळी तुडवलं जाते अशा प्रकारची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री जे आवाज उठवतात त्यांना जेलमध्ये टाकलं जातंय. काँग्रेस पक्ष ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस त्याची खाते गोठवली जात आहेत. त्यांना कोणत्या प्रकारचा आर्थिक अकाउंट त्यांच्याजवळ नसलं पाहिजे याची काळजी घेतली जाते आहे. ईडीचा वापर असेल, आयटीचा वापर असेल, हे संपूर्ण देशामध्ये वातावरण हे बदलून गेलेलं आहे. दहशतवादाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय. खरं अलीकडचा जरी कालखंड घेतला 10 वर्षाचा विचार करता तरी मणिपूरच्या घटना ज्या घडलेल्या आहेत आणि तिथे ज्या पद्धतीनं आदिवासींवर अत्याचार झाले, महिलांवर अत्याचार झाले, त्यांना नग्न करण्यात आलं, त्यांच्या मागे पूर्णपणे जमाव धावत होतात, त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि पुन्हा मारण्यात आलं, हे भयानक चित्र आज देशामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतंय. आपल्याला दिसतंय का ब्रिजभूषण सारखा खासदार त्यांच्यावर आरोप केले महिला कुस्तीगीरांनी की ज्यांनी मोठाले मेडल्स मिळवले होते, त्यांनी त्या खासदाराला मात्र काही त्रास झाला नाही. त्या मुलींना मात्र ओढून नेऊन घसरत नेऊन जेलमध्ये टाकण्यात आलं. हे चित्र आज देशाचं निर्माण झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. संपूर्णपणे पंजाब हरियाणामधले शेतकरी त्यांच्या न्याय हक्काकरता ज्यावेळेस दिल्लीकडे येत होते त्यावेळेस त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकले गेले, अश्रुधूर सोडले गेले. हे चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि मग अशा वळणावर देश असताना आपल्याला एक काळजी संपूर्ण देशामध्ये सर्व विरोधक एकत्र येऊन इंडिया अलायन्स स्थापना करण्यात आली. आदरणीय सोनियाजी असतील, राहुलजी असतील, आदरणीय खरगे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे एकत्र आले, सगळे एकत्र आलेत. आणि त्या पद्धतीने त्यांना एकत्र आणून आज देश वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता, आपली राज्यघटना वाचवण्याकरता एक शक्ती निर्माण करण्याचं काम या अलायन्सच्या माध्यमातून करण्यात आलं. राज्यामध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. आपली लोकशाही आघाडी म्हणून आम्ही सरकार म्हणून एकत्र आलो, भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं. कशा पद्धतीनं त्यांनी पक्ष तोडले, 50 खोके एकदम ओके, ही तर सगळीकडे माहिती झालंय आपल्याला. 70,000 कोटीचा आरोप झाला आणि 70,000 कोटीचा आरोप पंतप्रधानांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इकडून तिकडे उडी मारल्यानंतर तो आरोप हवेत विरला. सरकार स्थापन करण्याकरता भ्रष्ट पद्धतीचा मार्गाचा अवलंब भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये करतोय. याच्या बाबतीत सुद्धा पूर्ण नाराजी ही या राज्यामध्ये आहे. आणि म्हणून इथे सुद्धा लोकशाही आपली महाविकास आघाडीची स्थापना झाली. सरकार म्हणून काम केलंच, परंतु पुढे ती राहिली पाहिजे असा हा प्रयत्न केला. महाविकास आघाडी आपण स्थापन केली आहे. एकत्र पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातोय. 5 ठिकाणी निवडणुका झाल्या, 5 मतदारसंघांमध्ये विदर्भातल्या. अत्यंत चांगल्या प्रकारचा निर्णय, विशेषतः काँग्रेसच्या जागा तिथं आहेत. आणि नानाभाऊचा निर्णय असा दिसणार आहे की कदाचित सगळ्या जागा, तुम्हाला आश्चर्य वाटेल ना, सगळ्या जागा काँग्रेसच्या येणार अशा प्रकारचं चित्र तिथं निर्माण झालेलं आहे. आता उद्या परवा पुन्हा निवडणूक आहे. तिथे सुद्धा आता प्रचाराची फैरी आता शेवट थांबलेली आहे. परंतु तिथे सुद्धा एक वातावरण काँग्रेस करता अनुकूल, आघाडी करता अनुकूल झालेलं आहे. आपल्या कोणत्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला देशाच्या पातळीला रोखायचं आणि राज्याच्या पातळीला रोखायचं हे सूत्र ठेवून आपण काम करतो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्यावेळेस ज्या वेळेस आम्ही राज्य म्हणून हे सगळं नियोजन 48 जागांचं करत होतो त्यावेळेस एकत्र बसणं साहजिक आहे की 3 पक्ष एकत्र, मित्र पक्ष होते पण त्यांचा विषय नाही, 3च पक्षांचा विषय झाला. मित्र पक्ष मदतीला, 3 पक्षांच्या जागा वाटपाचा हा विषय होता. आणि जागा वाटप करत असताना
हे सोपं काम नव्हतं. पहिल्या 30 जागा समजा सहज गेल्या, पण नंतरच्या 18 जागा, 18 वर 5-6 जागा, नंतरच्या 2-3 जागा आणि नंतर मात्र 1-2च जागा त्याच्यामध्ये सांगली. किती तेव्हा पहिल्या फिरीत 30 जागा आणि पहिल्या जवळजवळ 45 जागांचा विषय मिटला. राहिल्या 3 जागावर 3 महिने गेले. एक वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. रात्री 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत चर्चा चालल्या. सतत तुमचा दबाव. आम्हाला तर दोन्ही बाजूला प्रेशर होतं की एका बाजूला तिकडून प्रेशर का आम्हाला ही जागा पाहिजे बा. त्यांचे 14 खासदार पूर्वी निवडून आलेले शिवसेनेचे. आपली अवस्था कठीण होती, ही खरं आहे. यांचे सुद्धा राष्ट्रवादीचे खासदार सुद्धा संख्या मोठी निवडून आली आहे. या सगळ्या याच्यामध्ये चर्चा जी करावी लागत होती, ती चर्चा एक जागेकरता घासून घुसून करीत असताना 3-4 जागांवर खूप कठीण परिस्थितीतून अडचणीतून आम्ही गेलो. तुमचा दबाव काही कमी नव्हता आमच्यावर. सांगलीचा दबाव होता की ही जागा हक्काची आहे. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोल्हापूरची जागा जी आमची होती, खासदार आमचा होता, ती आमची सोडलेली, तर आम्हाला ही जागा पाहिजे. आम्ही म्हणायचो की ही आमची पारंपरिक जागा आहे. तुम्ही टीव्हीवर काय ऐकलं असेल आमचं ते शब्द परत सांगितले पाहिजे असं नाही. तुमचंही पाठ झाले आम्ही काय काय बोलतो. किती घासाघीस, किती तणाव. परंतु ह्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचा दबाव होता. परंतु त्यामध्ये विश्वजित कदम, पृथ्वीराज पाटील, विश्वजित कदम, विशालवी हे सातत्यानं एवढा आग्रह, एवढा दबाव. म्हणजे मीटिंग संपून 1 वाजता कुठं पोहोचतोय, आम्ही घरी पोहोचतो. झोपण्याच्या वेळेस विश्वजीतचा फोन, काय केलं तुम्ही आज? दिल्लीला किती चक्र मारल्या मला माहित नाही. तुम्ही अध्यक्ष असायचेच बरोबर. दिल्लीला चक्रा. शेवटी दिल्लीला दखल घेऊन आम्हाला विचारायचे काय करताय तुम्ही. शेवटी दिल्लीवरून सुद्धा के.सी. वेणुगोपालजी स्वतः, सगळ्या देशाचं इलेक्शन पाहणारे माणसं म्हणजे के.सी. वेणुगोपालजी, ते स्वतः मुंबईला. एवढंच नाही तर मुकुलजी वासनिक यांच्याकडे पूर्णपणे राज्याच्या सगळ्या राज्यांची जबाबदारी अलायन्सची त्यांच्यावर. ते सगळी चर्चा असताना ते मुंबईला. रमेश चेनिथाला जी आपले प्रभारी ते मुंबईला. आणि ते स्वतः सुद्धा बैठकीला बसले आणि आग्रह धरला की आम्हाला ही जागा पाहिजे. परंतु शेवटी असं आहे की हे मान्य करावं लागतं आपल्याला की त्या आमच्या मित्रपक्षांनी मात्र त्याला मान्यता त्यांनी दिले नाही. एक वेळ अशी आली होती की शेवटी करायचं काय हा प्रश्न. इंडिया अलायन्सचं करायचं काय इथपर्यंत, आघाडीचं करायचं काय हा प्रश्न. आणि अशा अवघड याच्यामध्ये आपण इथपर्यंत खरं सांगतो का विशाल पाटील असतील किंवा हे तुमची परंपरा काँग्रेस, हे मला सांगलीच्या बाबतीत वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काँग्रेसला वाढवलं, जपलंय आणि आतापर्यंत नवी पिढी सुद्धा मनापासून जपते. त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशी लढाई ते करतात. याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये आणि आमच्या मनात शंका नाही. एवढा म्हणजे त्यांनी इतका तणाव आणि सतत आग्रह हा ह्या सगळ्या मंडळीने ठेवला, विश्वजितच्या नेतृत्वाखाली ठेवला. ते म्हणायचे अरे आम्ही सगळेजण आता एकत्र आलोय, वाद नाही आमच्यामध्ये, गटतट नाही, आम्ही एकत्र आलो तर आम्ही सगळीकडे जिंकू हे आम्हाला खात्री आहे. फक्त यावेळेस आम्हाला संधी द्या हे म्हणणारे विश्वजित आणि ही सगळी मंडळी. आणि आम्हाला काही खोटं वाटत असं समजणं काही कारण नाही. आम्ही पूर्णपणे सगळेजण तुमच्या बरोबरच होतो. एवढंच नाही तर विशाल पाटलांना नंतर काय पाहिजे ते घ्या. इथपर्यंत कोणता कोठा, शिवसेनेच्या कोठातून नको, चला आपला कोठा, इथपर्यंत सगळ्या प्रकारचा आग्रह हा आम्ही केला. ही वस्तुस्थिती आहे. आता आपण एका महत्वाच्या प्रश्नावर आपल्याला चर्चा एवढीच करायची आहे की ज्यावेळेस ही सगळी परिस्थिती आहे, सगळी मेहनत झालेली आहे, परंतु आपला निर्णय हा सुद्धा तितकाच महत्वाचा, ऐतिहासिक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याची नोंद असते. कशा पद्धतीनं तुम्ही त्या कालखंडामध्ये काम केलं, कशा पद्धतीनं वागले हे ठरवणारा अशा प्रकारचा निर्णय असतो. इतिहासात त्याची नोंद होत असते. आपण आघाडी म्हणून, इंडिया अलायन्स म्हणून आहेत, अनेक ठिकाणी अडचणी झालेल्या आहेत. तुम्हाला सांगतो इथं नाहीये, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला अशा अडचणीला सामोरं जावं लागलं. शेवटी त्यांना इंडिया अलायन्स हे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं. थोडंफार अडचण आली तरी हरकत नाही, आपल्याला कमीपणा आला हरकत नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना बरोबरच न्यायचं या हेतून संपूर्ण देशामध्ये सुद्धा खूप ठिकाणी
आपण बरोबर लोकांना घेतलेलं आहे आणि तशी परिस्थिती इथे आलेली आहे। आजही दिल्लीची भावना, आजही राज्यातल्या आमच्या सगळ्यांची भावना ही तुमच्या वेदना दुःख माहिती असणारे आहेत। ही वस्तुस्थिती तुम्हाला या निमित्तानं सांगतोय, पूर्णपणे माहिती आहे सगळ्यांना, पूर्णपणे दिल्ली स्वतः सोनियाजींना माहिती आहे, राहुलजींना माहिती आहे, प्रियंकाजींना माहिती आहे, खरगे साहेबांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की सांगली। तुम्ही त्यांना विचारलं का देशामध्ये सगळ्यात जास्त तणाव तुम्हाला ताणतणाव कोणत्या यानं दिला, ते सांगतील सांगलीनं दिला। ही भावना आहे, खरं सांगतो ही भावना आहे। परंतु ज्यावेळेस आपल्याला ऐतिहासिक अशा पद्धतीच्या निर्णयाची वेळ येते त्यावेळेस, काल सुद्धा मांडलं, राहुलजी काल बोलले, ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही किती कसे वागले याला महत्त्व आहे असं माझं मत आहे। आघाडी म्हणून आता उरलेल्या 43 जागांच्या निवडणुका चालू आहेत, सगळे पक्ष फिरतायत, आपणही शिवसेनेच्या उमेदवारांकरता जात असतो, ते आपल्या निर्णया उमेदवारांकरता येतात, पवार साहेब तर आता सगळीकडे फिरतायत आणि ताकद देण्याचं काम करतायत। शेवटी कशा करता करतोय आपण, त्याचा उद्देश एकच आहे शेवटी की राज्यामधून आणि देशामधून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करणे ह्या उद्देशाने सगळे लढत असतील तर माझ्या मते त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे आणि त्याकरता आघाडी म्हणून आपण सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद साहेब। ज्यांच्या उपस्थितीने इतरांनी आपण सामर्थ्यशाली असल्याची भावना निर्माण होते ते राज्याचे अभ्यासू नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण हे विनंती करतो आपण आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त कराव्यात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने आयोजित या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता प्रांताध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, सिकंदर मुजावर, महादेव पाटील, जितेश कदम, नंदकुमार कुंभार, जे के बापू, उत्तमराव पवार, मालन मोहिते, संजय हजारे आणि या मेळाव्याला सर्व 6 विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे, नेतृत्वावर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो, अत्यंत संक्रामक आणि संवेदनशील परिस्थितीमध्ये आपण या मेळाव्याला सगळे जमलेले आहोत। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खास विनंती केली, तुम्ही सांगलीच्या लोकसभा जागेकरता सर्वांनी काँग्रेस पक्षाकरता आमच्या सर्वांचा इतका प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आता शेवटी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जावं आणि म्हणून आम्हाला त्यांनी निमंत्रित, आग्रहाने निमंत्रित केल्यामुळे आम्ही आलेलो आहे। नंतर तिन्ही नेत्यांनी एका ठिकाणी एका दिवशी जाणं हे लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य नसतं, पण तरीही आपल्या सर्वांच्या भावना समजून घेण्याकरता आणि शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। अध्यक्षांनी निर्णय घेतला की नाही आपण तिथे जाऊन येऊ, लोकांना भेटू, आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सर्वांनी भावना ऐकल्या। जवळजवळ 3 महिने 48 पैकी 45 जागांचा निर्णय जवळजवळ झाला होता, पण 1-2 जागांचा निर्णय, त्यातलाही आणखी एक जागेचा निर्णय झाला आणि मुंबईच्या निवडणुका उशिरा असल्यामुळे त्यांचा निर्णय 1-2 दिवसात आज होईल। शेवटी एकच जागेकरता 2-3 महिने
हा संघर्ष चालला होता. मला आठवत नाही की मी अनेक लोकसभेच्या निवडणुकीच्या हाताळल्यात. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी 9 राज्यांचा महासचिव प्रभारी होतो आणि अनेक लोकसभा निवडणुका त्याचं मी संचालन केलेलं आहे. जागा वाटपामध्ये समजा आघाडी असेल तर कोणी उभं राहायचं, मग जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा याबद्दल संघर्ष होत असतो. पण हा मात्र न भूतो न भविष्यती असा संघर्ष झाला. आणि ज्या चिकाटीने बाळासाहेब कदम यांनी किल्ला लढवला, माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतक्या आग्रहपूर्ण आणि तात्विक अशी आक्रस्ताळी नव्हे तर मुद्देसूद मांडणी अगदी जिल्ह्यापासून ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब कदमांनी केली. आपल्या सर्व सहकार्याने एकत्र ठेवलं. जेव्हा वर्षभरापूर्वी आम्ही जिल्हावर आढावा घेत होतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 नावं 6 नावं, मी आहे, हा आहे, तो आहे. पण एकच असा जिल्हा होता सांगली जिल्हा की जिथे एक मताने जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी सांगितले की नाही आमचं सगळं एकमत आहे, आमचं एकच नाव आहे. आणि त्यामुळं सांगलीचा निर्णय घेताना 1 मिनिट सुद्धा लागायचा नाही, लगेच पुढचं नाव होऊन जाईल कारण इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती. परंतु बरंच काही राजकारण झालं, त्या सगळ्यामध्ये मी काही जाणार नाही. बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख केला. सांगलीची जागा, सांगली जिल्हा परंपरागत अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हा काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे. काही अपवाद झाले, चुनाव में हार जीत कभी कभी होती रहती है. मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं, नेमके काँग्रेसच्या हातातनी सीट गेली. उमेदवारी मिळवली पण चिन्ह नाही मिळालं. आणि आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हा सर्वांना वाटत होतं. आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्या पर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचंही दुमत नव्हतं. एकाचंही नव्हतं. मुंबईत नाही, दिल्लीत नाही, वरिष्ठ पातळीवर नाही, आमच्या निवड समितीत नाही, जी समिती वाटाघाटी करतोय त्यांच्यामध्ये काही वाद नव्हता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत आपण 2 पक्षाची आघाडी करत होतो. 2004 पासून आपण काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती. 48 जागा दोघांत वाटत होतो. काँग्रेस कधी 26 घेत होती, राष्ट्रवादी 22 घेत होती. पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा 3 पक्षाची आघाडी झाली. 2019 साली एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भाजपच्या हाती पुन्हा 5 वर्ष सत्ता येऊ नये ही त्या निवडून आलेल्या आमदारांची भावना होती. इथं बसलेले आमदार धरून आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला 3 पक्षाची महाविकास आघाडी करावी लागली. सरकार स्थापन झालं. आपल्याला संख्येप्रमाणे वाटा मिळाला. आपला 3रा नंबर होता. पहिला नंबर शिवसेना, दुसरा राष्ट्रवादी, आपण 3ऱ्या नंबरवर होतो. आपल्या संख्येप्रमाणे वाटा मिळाला. वर्ष 1.5 वर्ष सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललं. पण एकदम अचानक कोविड आल्यामुळं विकास कामं थांबली. पण कोविडला अत्यंत ताकदीनं त्या महाविकास आघाडीच्या सरकारनं तोंड दिलं. अत्यंत ताकदीने तोंड दिलं. इथं बाळासाहेब थोरात आहेत, बाळासाहेब कदम आहेत. त्यांनीही या खडतर परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये
महाराष्ट्राला वाचवायचं काम केलं. पण पुढं काही राजकारण झालं आणि अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फोडला गेला आणि हा पक्ष फोडला. आमदारांची खरेदी झाली, आमदारांना दहशत दिली गेली, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती दाखवली, काहींना पदाचं आमिष दाखवलं आणि साम दाम दंडभेद या नात्यानं सर्वोच्च पातळीवर माझा जाहीर आरोप आहे की महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला श्रीमान नरेंद्र मोदी, भाजपचे नेते, देशाचे पंतप्रधान यांचा राजाश्रय होता. त्यांच्या संमतीशिवाय हे झालं नव्हतं. त्यांच्या संमतीमुळं, त्यांच्या अप्रुव्हलमुळं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं. आर्थिक भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे, पण इतक्या मोठ्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता, देशातही क्वचित बघितला होता. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी कधी सुरतला, कधी गुवाहाटीला, कधी गोव्याला 40 आंदोलनाला रात्री पळवलं, स्पेशल विमान, संबंध हॉटेलच्या हॉटेल बुक केली, मुख्यमंत्री राखणीला. आणि हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं घडलेला हा देशातला, इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार. सरकार बदललं, आमचं सरकार गेलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, बहुमत होतं. पण त्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही, कारण महाविकास आघाडीने ज्या निवडणुका लढवल्या, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्यूटच्या असतील, ज्या आपण कधीही जिंकलो नव्हतो. कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल, कसब्याची पोटनिवडणूक असेल, अंधेरीची असेल, कधी न जिंकणाऱ्या निवडणूक आपण जिंकायला लागलो. भाजपच्या छातीत धडकी भरली की आता काय खरं नाही. पण शिवसेनेला फोडून त्याचं समाधान झालं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न भूतो न भविष्यती घरात वाद केला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे. आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एकाच एक उमेदवार दिला पाहिजे, विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे, कारण भाजपला फक्त 30% मतं पडतात. पण विरोधकांची फाटाफूट झाल्यामुळं भाजप निवडून येतं. आता भाजपला थांबवलं पाहिजे, नाहीतर देशाचं, शेतकऱ्याचं खरं नाही, युवकाचं खरं नाही, बेरोजगाराचं खरं नाही, महागाईचं काही खरं नाही, भ्रष्टाचार थांबणार नाही आणि देशाचं संविधान पण थांबणार नाही. इतकी भ्रष्ट राजवट. म्हणून मग काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला मताचं विभाजन टाळण्याकरता इंडिया आघाडी केली पाहिजे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून 3 पक्षांनी, नंतर इतर पक्ष आपल्याबरोबर येतील त्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे. आता काय सहजासहजी निर्णय घेतला नव्हता. अगदी छातीवर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतला, कारण माहिती होतं 3 पक्ष असले तर बारके बारके वाटे होतील, आपल्या वाट्याला कमी येणार आहे. आणि मग 3 ज्येष्ठ नेत्यांची एक समिती महाराष्ट्रात नेमली गेली आणि वाटाघाटीला सुरुवात झाली. बऱ्याचशा जागा लगेच सुटल्या. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सांगलीचा तिढा मात्र काही सुटला नाही. आता त्याच्या मागचं राजकारण फार मोठं, हळूहळू ते तुमच्या पुढे येईल. चर्चेला ही मंडळी बसली की शिवसेनेकडून मागणी व्हायची की आमच्या 18 लोकसभेच्या जागा 2019ला निवडून आल्यात आणि तुमच्या किती आल्यात? दुर्दैवानं काँग्रेसची 1 जागा आहे. आता चला सुरू करा वाटाघाटी. तिथनं सुरुवात व्हायची. मग आम्ही म्हणायचो 18 पैकी राहिल्या किती तुमच्याकडं? पण ते म्हणे नाही, आमचा पक्ष लढतो, आमदार कोणी असला, उमेदवार कोण असला तरी आमचा पक्ष लढतो. आणि या 2 मुद्द्यावर चर्चा जवळजवळ 3 महिने झाली. आणि एक स्वाभाविक होतं की जो वाटा आपल्याला 2 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळेल तो 3 पक्षाच्या आघाडीमध्ये मिळणार नाही. थोडा वाटा कमी होईल हे माहिती होतं. पण आमचा आग्रह होता की ज्या जागा मिळतील त्या निवडून येणार घ्या. नुसता आकडा पूर्ण करण्याकरता कुठल्याही पडणाऱ्या जागा घेऊन काही उपयोग नाही. आणखी 2 कमी झाल्या तरी चालतील, पण त्या सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या.
आणि आम्ही सांगतो कोणत्या कोणत्या निवडून येणार आहेत, आणि त्यात 1 नंबर सांगली होती. पण त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे. पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त खरं म्हणजे येणार नव्हतो, पण मुद्दा मी बाळासाहेबांचा आग्रह करता आलो, कारण मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो की मी तो 3 महिन्याचा किंवा त्याच्या आधीचा संघर्ष, या संघर्षाचं नेतृत्व थेट पुढं उभा राहून विश्वजित कदम यांनी केलं. तो संघर्ष मी पाहिलेला आहे, ऐतिहासिक संघर्ष आहे, पक्षाच्या घटनेच्या चौकटीत राहून केलेला आहे, अक्रस्थळेपणे केलेलं नाही. कुठं काळी निशाण दाखवा, कुठं दंगा करा, कुठं नेत्यांना आणवा, असं बिलकुल नाही. अगदी प्रामाणिकपणे काँग्रेसच्या घटनेच्या चौकटीत राहून हा संघर्ष झाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण काही कारणामुळं पुढच्या पक्षांनी हट्ट सोडला नाही. पर्याय निघाला की आपण काहीतरी याच्याबद्दल काही बदलीमध्ये काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊया. तोही निर्णय झाला, तोही निर्णय कळवायला गेला. ठीक आहे, नाही मिळाली, निर्णय झाला. आणि हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींच्या पातळीवर झालेला आहे, खालच्या खाली झालेला आहे. नाना पटोलेंनी नाही केलं किंवा बाळासाहेब नाही केलं किंवा मी नाही केलं. आम्हाला हे काही मान्य झालं नाही म्हणून आम्ही तिघेही आलोय. आणि मग थोडी थोडी चाहू लागायला लागली आपल्या मित्रपक्षांना की थोडंसं काहीतरी चुकलंय, त्यामुळे आता काय करायचं. मग पुरा पुढचा टप्पा सुरू झाला. मग हे घ्या, विधान परिषद घ्या, मग राज्यसभा घ्या, आमच्या कोट्यातली देतो. काय काय झालं ते बाळासाहेबांना नानाभाऊंना माहिती आहे. याच्यापेक्षा आणखी काही विश्वजित कदम त्यांचे सहकारी यांना काही करता आलं असं मला वाटत नाही. नॉट ह्युमनली पॉसिबल. आता हे घडलं. नानाभाऊंनी प्रयत्न केला शेवटपर्यंत, मीडियाला सांगितलं नाही ही जागा आमचीच आहे. बाळासाहेब आम्ही सगळे सांगत राहिलो की नाही काय झालं ते शेवटी निर्णय आमच्या बाजूनच होणार. कारण हा निर्णय इतका सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ होता की त्यामध्ये चर्चा करून तुम्ही उजवे का आम्ही उजवा विषय नव्हता. 1% त्यामध्ये काही विषय नव्हता. पण शेवटी हा अंतिम निर्णय झाला आणि तो सर्वोच्च पातळीवर झालेला आहे. ते सांगायला विश्वजित कदम यांनी तुम्हाला सांगितलं काय काय घडलं. मी त्याचा दुजारा करतो. बाळासाहेबांनी सांगितलं, नानाभाऊ सांगतील. आता आपल्यासमोर ही परिस्थिती आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये आपला जर वेगळा निर्णय लागला असता, निकाल लागला असता, आपल्याला आघाडी करायची काय गरज होती, पण करावी लागली. 2019ला लोकसभेला आपल्याला एकच लोकसभेची जागा मिळाली. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर काहीच मिळालं नाही. एक फक्त चंद्रपूरची जागा मिळाली. नाईलाजानं 3 पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची किंमत मोजावी लागली. ती किंमत दुर्दैवानं सांगलीकरांच्या, माझ्या सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यावर येऊन पडली. पुढे काय करायचं, निवडणूक कशी लढवायची, हा निर्णय आपण घेणार आहोत. नानाभाऊ सांगतील. पक्षाची राज्यघटना आहे. पण मला वाटतं काही झालं तरी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आणि दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे. तर झाला नाही तर पुढच्या पिढ्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल. आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. बेरोजगार युवक शिक्षित नोकरीच्या शोधात फिरतोय. घर चालवणं अवघड झालेलं आहे. भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. 50 खोके पुरे करता करता कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशनखोरी, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे. आता सरकारी अधिकाऱ्यांना पैसे दिले तो खालच्या शेतकऱ्याला सोडेल का? पुढं पिळून काढलं सगळ्याच बहुजन समाजाला या लोकांनी. म्हणून हे सरकार गेलं पाहिजे. म्हणून आपण जो काही निर्णय घेऊ
ते सरकार जाईल, महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात विजय होईल, पुन्हा महाविकास आघाडीचं विधानसभेमध्ये राज्य येईल आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी नेतृत्व करतील, काँग्रेस नेतृत्व करेल आणि काँग्रेसचा जो एक ऐतिहासिक जाहीरनामा तुमच्यापुढे ठेवलेला जरूर त्याचा अभ्यास करा. त्यामध्ये आम्ही पोकळ आश्वासन दिलेले नाहीत, सगळे ठोस आश्वासन आहेत आणि कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये 5 गॅरंटी दिल्या होत्या. राज्य आल्याबरोबर 5च्या 5 गॅरंटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. देशाच्या जाहीरनाम्यामधले गॅरंटी देखील आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आता या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता एका बाजूला सांगली जिल्ह्यातली काँग्रेस अबाधित राहिली पाहिजे, एकसंघ राहिली पाहिजे, ताकदवान राहिली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव झाला पाहिजे. हे दुहेरी आव्हान आपल्या पुढे आहे आणि ते आव्हान आपल्या सर्वांना पेलायचं. आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यासारख्या एक प्रचंड काँग्रेस विचाराच्या भूमीमध्ये आपण ते इंद्रधनुष्य पेलू असं मला खात्री वाटते. आज राहून राहून मला डॉक्टर पतंगरावजी कदम यांची आठवण येते. ते जर चर्चेत असते कदाचित वेगळा निर्णय लागला असता, कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, त्यांचा आग्रह, त्यांचा वाटाघाटी करण्याची पद्धत, पण आज ते आपल्याकडे नाहीत. त्यांची जबाबदारी बाळासाहेब कदमांच्यावर आली आहे. त्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे प्रताप दोघांनी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे दुहेरी आव्हान निश्चितपणे आपण पेलाल. नानाभाऊ आणि काँग्रेसचे नेते योग्य तो निर्णय घेतील हा विश्वास मनामध्ये ठेवतो. आणि सांगली जिल्ह्यातली काँग्रेस ही पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने एकसंघपणे काम करेल हा विश्वास ठेवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे निडर नेतृत्व माननीय आमदार नानाभाऊ पटोले जे आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. जागा सोडू नका कोणी, प्लीज, विनंती आहे. चला, धन्यवाद. मी सुद्धा विश्वजित दादांच्याच बरोबर आहे आणि विश्वजित दादांच्या विचाराला मी पूर्ण समर्थन करतो. ज्या पद्धतीनं ज्याप्रमाणे विश्वजितनी आपल्या भावना मांडल्यात त्या भावनेचं मी समर्थन करतो. या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याला मार्गदर्शन करून गेले. ते विधिमंडळाचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आपल्या जिल्ह्याचे आणि आमचं काँग्रेसचं उभरतं नेतृत्व विश्वजित कदम, आमचे शहराचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब, आमचे सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, रमेशदादा बागवे, जितेश भैया कदम, जे के बापू जाधव, नंदकुमार कुंभार, जयदीप भोसले, संदीप जाधव, श्रीमती मालन मोहिते, बाळासाहेब कोंडाळ, मंचावर बसलेली सगळी सन्मान्य मंडळी, उपस्थित सगळे काँग्रेस प्रेमी, सगळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे सगळे तरुण मित्र, आमच्या सगळ्या भगिनी आणि पत्रकार बंधू,
तुम्हाला जेवढं दुःख झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं. गेले 3 वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जीवापाड महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात जाऊन विखरलेलं काँग्रेस एकत्रित करून पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांचं, वसंतदादा पाटलांचं, पतंगराव कदमांची काँग्रेस या महाराष्ट्रात उभी करण्याचा एक संकल्प घेऊन मी काम केलं. आणि जिथं गटाचा उल्लेख मगाशी बाळासाहेबांनी केला, या सांगलीमध्ये सुद्धा मीच मध्यस्थी करून सगळ्या काँग्रेसला एकत्रित आणून राहुल गांधींची, सोनिया गांधीची काँग्रेस अशा पद्धतीचं स्वरूप आपण या ठिकाणी आणलं. मी आत्ता 4 दिवसाच्या पहिले जेव्हा निवडणुकीचे प्रचार सुरू व्हायच्या पहिले मी जेव्हा दिल्लीला गेलो, सोनियाजी म्हणाल्यात की अरे नाना वो सांगली के अपने विश्वजीत कदम के तिकीट का क्या हुआ. विशाल पाटलांचं नाव माहीत नव्हतं. विश्वजीत कदम के तिकीट का क्या हुआ. मग मी मॅडमला सगळ्या गोष्टी सांगितल्या समजून. मॅडमनी पण भावना आपल्या जोरात व्यक्त केल्यात. पण तुम्ही आम्ही सगळेजण काँग्रेसचे नेते म्हणून, कार्यकर्ते म्हणून एक गोष्ट आपल्यालाही सगळ्यांना आता थोडासा त्याचंही भान आपल्याला ठेवलं पाहिजे. ज्या सोनिया गांधीजींनी आपल्या कपाळाचं कुंकू या देशासाठी दिलं, ज्या सोनिया गांधींनी स्वतः प्रधानमंत्री न बनता UPAच्या 2दा त्यांच्या नेतृत्वात सरकार आली, त्यांना प्रधानमंत्री होता आलं असतं, पण देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी स्वतःचं प्रधानमंत्रीपदही नाकारलं. त्या आमच्या सोनिया गांधीला या नरेंद्र मोदीच्या सरकारनं ईडीच्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं फरकडत नेलं, तासोनतास त्या ठिकाणी बसवलं. आमचे नेते राहुल गांधीजींना कुठलाही दोष नसताना त्यांना धक्काबुक्की करून त्यांना ईडीच्या कार्यालयात बसवलं. त्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारला तुम्ही आम्ही म्हणून, काँग्रेस म्हणून आम्ही माफ करणार आहे का? माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना द्यायचं. आपण देऊ शकत नाही. आणि अशा या परिस्थितीमध्ये विश्वजित, मी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, जे दृष्ट आमच्या सांगली काँग्रेसला लावण्याचं काम ज्यांनी केलं असेल त्याची दृष्ट मी उतरवण्याशिवाय नाना पटोले शांत बसणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी मी सांगतो. आणि तुम्हाला एक सांगतो की ही लढाई जी आहे, ही लढाई आपली आतापर्यंतच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झाल्यात त्या वेगळ्या होत्या, पण आजची लढाई वेगळी आहे. चुकून, कारण की आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की 48च्या 48 जागा कशा निवडून येता येईल. मी गेले 1 महिन्यांचे मी माझ्या स्वतःच्या घरात नाही गेलो. दिवस रात्र प्रत्येक जागेवर. आजचा दिवस मी आज सोलापूर जिल्ह्याच्या प्रचारात राहणार होतो, पण आजचा दिवस सांगलीसाठी, सांगलीच्या काँग्रेसच्या प्रत्येक शेवटच्या कार्यकर्त्यासाठी मुद्दामून या ठिकाणी मी वेळ घेऊन आलो. मला माहीत आहे की माझं कुटुंब, मी काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की माझं कुटुंब एकत्रित ठेवणं. मी सुरुवातीला सांगितलं की जे दुःख तुम्हाला झालं त्याच्यापेक्षा जास्त दुःख मला झालेलं आहे. मागच्या काळातही आपण 2019चे चित्र पाहिलं, त्यावेळेसही आपला पंजा या ठिकाणातून गायब करण्यात आला. यावेळेस सगळ्यांनी त्याचा इतिहास सांगितला की कोल्हापूर आणि कोल्हापूर नंतर हे ठीक आहे. एकदा या षडयंत्रामध्ये नाना पटोले फसला. तुम्ही नाही फसलात, मी फसलो. आता त्याच्यातल्या चक्रव्यूहातून कसं बाहेर निघायचं ते मला जास्त माहिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी इशारा सगळं सांगून टाकेल, पण मी तुम्हाला सांगतो की ज्या तुमच्या वेदना आहेत त्या वेदनेला न्याय मिळवून देण्याचं काम नाना पटोले करेल एवढा विश्वास या ठिकाणी देतो. मी जास्त बोलणार नाही, पण आज आपल्या समोर जे संकट आलेलं आहे, जे देशाच्या संविधानाला संकट आलेलं आहे, देशाच्या लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे,
या संकटालाही तुम्हा मला कोणाला विसरता येणार नाही. चुकून समजा या अशा वादामध्ये देशामध्ये भाजपचं मोदीचं RSSचं सरकार आलं तर मग याच्यानंतर पुढच्या निवडणुका पण नाही, पुढे निवडणुका नाहीत. ते किती खतरनाक लोक आहेत त्याची जाणीव आता देशातल्या लोकांना झाली. 2017 तर मला झालीच होती, मी त्याच्यातला अनुभवी आहे. लोक सत्तेसाठी काही करतात. ज्याला 2-2 वेळ मुख्यमंत्री बनवलं काँग्रेसनी, निस्त्या आदर्श नाव घेतल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत. पण तुमच्यासारखे कट्टर लोक, मजबूत लोक, काँग्रेस विचाराला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटलांना मानणारी लोक, पतंगराव कदम साहेबांना मानणारी लोक या सांगली जिल्ह्यात आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या भावना ज्या आहेत, वेदना आहेत, त्या माझ्या पण आहेत. मी तुमचं सगळ्यांचं दुःख तुम्ही बोलू नाही शकलात मगाशी, तुम्ही सांगतात, त्यामुळे मी तुमचं दुःख समजतो आहे. नाही समजत तसं नाही आहे. मी तुमच्यासारखातलाच लहान कार्यकर्ता आहे, मी काही फार मोठा नाही आहे. संघर्षाने इथपर्यंत आलो, पण तुमच्या भावनेचं चीज करील मी, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि जास्त काळ नाही आहे, 3-4 महिनेच वाट पाहायचं आहे. पण आता मला आपल्या सगळ्यांना सांगतो की जे काही अलायन्समध्ये आपल्या आहे, ज्यांचं आखरी पंजानंच मशाल पकडावं लागतं. आपला पंजा त्याला सोबत मिळाला की ते कोमजणारं आता त्याला हाकलायचं आहे, एवढं डोक्यात ठेवायचं. कोमजलेलंच आहे ते, हारणारीच आहे ते आता दुसरं, पण मशाल आपल्याला पेटवायची आहे. आणि सांगली जिल्ह्यात मशाल आपल्याला निवडून आणायची आहे, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. बाकी तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी वरिष्ठांना कळवतो आणि योग्य त्याच्यातला निर्णय आपण पुढच्या काळात घेऊ. धन्यवाद. धन्यवाद नानाभाऊ. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस इंद्रजित साळुंके दादा, आभारासाठी मी विनंती करतोय. या काँग्रेस पक्ष मेळाव्यासाठी उपस्थित असलेले ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, इथे उपस्थित असलेले बाळासाहेब थोरात साहेब, इथे उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व आमदार जिल्हा संघटनेचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब, या सर्वांचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला जाहीर करतो.